नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला पेरूपासून मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर मोठ्या आकाराचे जे पेरू भेटतात ना बाजारात, ते पेरू घेतलेले आहेत. अशा पद्धतीत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तिखटवाली आणि कलरवाली अशी अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे. काळं मीठ घेतलेलं आहे. आमचूर पावडर घेतलेली आहे. आमचूर पावडरच्या जागी तुम्ही लिंबाचा रस अर्धा चमचा जरी टाकला तरी चालू शकते. आमचूर पावडर टाकली तरी चालेल. जिरेपूड घेतलेली छोट्या अर्धा चमच्याला पण कमी घेतलेली आहे. चाट मसाला छोटा अर्धा चमच्याला पण थोडासा कमी घेतलेला आहे. पिठी साखर घेतलेली आहे, एकदम थोडीशी घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करायचं. एक मोठ्या पेरूसाठी हे सगळं मी साहित्य घेतलेलं आहे. मस्त असं बघा एकजीव करून घेतलेलं आहे. ह्या पेरूचं कसं माहिती आहे का, कधी कधी गोड नसतात पेरू, पण खोबऱ्यासारखे एकदम छान लागतात जरी गोड नसले तरी. तर तेव्हा असं पद्धतीत काहीतरी करून खायचं. मग वरनं टाकणार आहे. आता हे एकदम थोडंसं ठेवणार आहे बघा शिल्लक. आणि हे आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया. मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे. वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची, धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल म्हटलं तर मी तुम्हाला सांगू का काय करायचं आहे. हे जे आहेत ना पेरू एकदम बारीक बारीक कापायचे, छोटे छोटे तुकडे करायचे. मिडियम आकाराचा एक कांदा, मोठ्या पेरूसाठी साहित्य सांगते. अर्धा टोमॅटो एकदम छोट्या आकाराचं. हिरवी मिरची काय करायची, थोडीशी कुटायची, नाहीतर उभी कापून त्याचे बारीक तुकडे करून टाकायचे. आणि हा मसाला वरनं कोथिंबीर हे सगळं एकत्र करून पण तुम्ही खाऊ शकता. बघा इतकं छान झालेलं आहे ना, खूप चविष्ट लागतं. तुम्ही पण असं करता का, काय वेगळं करता, जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.